हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझाच्या हाती. नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केल्याचा दावा. गोध्राकांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती. नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही दावा. शांततेसाठी भारतासोबत चर्चा करायला तयार. कामरा एअरवेजला भेट दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आळवला शांततेचा सूर. भारत आणि पाकिस्तानमधली युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंतच. संसदेतील भाषणामध्ये पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांचं वक्तव्य. डीजीएमओमधील हॉटलाईन संभाषणादरम्यान निर्णय घेतल्याचा दावा. पहलगाम हल्ल्याचा निषेध करणाऱ्या अफगाणिस्तानसोबत भारताची प्रथमच चर्चा. अफगाणिस्तानच्या भूमिकेचं परराष्ट्र मंत्र्यांकडून स्वागत. दोन्ही देशात अविश्वास निर्माण करणाऱ्या पाकच्या फेक बातम्या फेटाळल्याबद्दलही आभार. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग करणार गुजरातच्या भुज एअरबेसचा दौरा. सैन्याच्या शौर्याला करणार सलाम. सीमेवरील सुरक्षेचाही आढावा घेणार. कर्नल सोफियानबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय शहांच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी. एफआयआरला शहांचं सुप्रीम कोर्टात आव्हान. भारतीय सैन्याच्या समर्थनासाठी शिवसेनेकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. 18 मे ते 24 मे दरम्यान शिवसेना काढणार तिरंगा रॅली. सैन्याचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला न जुमानता ऍपल भारतात गुंतवणूक करत राहणार असल्याची माहिती. भारताला प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून कायम ठेवणार. काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. मारले गेलेले 3 दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे. हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्यता. मॉन्सून अरबी समुद्रात दाखल. 27 मे पर्यंत केरळ आणि 7 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा अनोखा सन्मान. बीसीसीआय मुख्यालयामध्ये 10,000 गावस्कर नावाची विशेष बोर्ड रूम. गावस्करांच्या हस्ते उद्घाटन. चंद्रपुरातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये छोटा मटका वाघाची दहशत. प्रेयसी नयनतारासाठी घेतला 3 वाघांचा जीव.